आता मी चाललेलो एका जागेवर म्हणजे एक काम आहे ते तुम्हाला पण आवडेल, मला पण आवडणार आहे. म्हणजे ह्या सीझनमध्ये असतील नसतील काय सांगता येत नाही, पण तुम्हाला दाखवतो काय आहे ते. चला गाडी घेऊन चाललो आहे आणि माझ्यासोबत माझा सवंगडी म्हणजे माझा चुलत भाऊ हा येणार आहे. तर आम्हाला जायचं होतं आंबे आणायला. ते जे समोर दिसत आहेत ते 12 महिन्याचे आंबे होते, ते जायचं होतं आणायला. त्यासाठी आलतो. कारण मागच्या वेळेस जेव्हा आलतो, मागच्या वेळेस म्हणजे 1 आठवड्यापूर्वी आलतो, तेव्हा खूप आंबे होते तिथं. म्हणजे आम्ही 2-3 डझन नेलते. पण जे चोरून खाण्याची मजा आहे ना आंबे, ती कुठेच नाही यार, विकत खाण्यात नाही आहे. कारण की गावाकडे हेच वातावरण असतं म्हणून आलतो. आणि 2-3 डझन नेले, पिकवले मस्तपैकी. इतके गोड आंबे आहेत ना बाई, काय सांगू. एक कोपऱ्यातलं जे झाड आहे ना ते तोतापुरीचं आहे ना, अलीकडे ते 12 महिने, म्हणजे 12 महिने आंबे असतात तिथं. किंवा 12 महिने आंबे असतात, किंवा वर्षाआड आंबे असतात, किंवा या वर्षी आंबे लागले पुढच्या वर्षी आंबे नाही. त्यासाठी आलतो, पण काय प्लॅन चौपट झाला उगाच. आणि म्हणलं मग आमच्या अंगातली झाली गाणं मस्ती सुरू. म्हणजे आमची गाणं मस्ती दरवेळेस आम्हालाच भोवती. त्याच्यामुळं मग काय केली, स्कूटीला ऑफरोडिंग केली आमची थार म्हणून. म्हणजे घालायची नव्हती तर घातली, पहिल्यांदा घातली, गुतून बसली. तुम्हीच बघा पुढं काय होतंय ते. निघलेली असे तरी गाडी कशी याडाय काय ग बस आहे दादा. टायर घासायला लागला, टायर घासायला लागला बाबा. हा धर बाबा फोन, व्हिडिओ काढलाय ना हो, जागा असताना. तर इथे तुम्ही बघू शकता आता कशा प्रकारे गुतून बसले. मागचं चाक तर हवेत असल्यावानी आणि पुढचं चाक पण हवेत असल्यावानी, नुसती मधल्या ह्याच्यावर राहिली गाडी. इतकी चिखलात गुतलेली, म्हणजे ऑफ रोडिंग केली डायरेक्ट गाडीची. आम्ही स्कूटी आहे म्हणून विचारच केला नाही, नुसती ऑफ रोडिंग.